तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत दिवठाणा नियत क्षेत्रामध्ये वनखंड क्रमांक 478 मध्ये अवैध मातीगाड वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती 26 एप्रिल रोजी वन विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव, वनपाल खामगाव पश्चिम, वनरक्षक दिवठाणा व इतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यावेळी सदर ठिकाणी एक JCB व 4 ट्रॅक्टर अवैध मातीगाड वाहतूक करताना दिसून आले। सदर वाहनांवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची कारवाई उपवन संरक्षक वन विभाग बुलढाणा जमीर शेख, VM काकडे, सहाय्यक वन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव, मनोज आंग्रे वनपाल, वनरक्षक श्रीमती आढाव, वनरक्षक जीवन बिलारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण खामगाव व इतर वनमजूर यांनी केली। सदर वन गुन्ह्याची पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार तसेच राखीव वनामध्ये उत्खनन करणे, अतिक्रमण करणे, वणवा लावणे कायद्याने गुन्हा आहे। असे घडल्यास संबंधितांवर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खामगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्राधिकारी स्वप्नील पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण।